बातमी आहे क्रीडा विश्वातून। कासारवाडी येथील जलतरण तलावावर शहरातील जलतरणपटूंनी एकमेकांना शुभेच्छा देत नवीन वर्षाचे स्वागत केले आणि गेली 1 ते 1.5 वर्ष नेहरू नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलाव बंद आहे। त्यामुळे येथे जलतरणासाठी येणाऱ्या जलतरणपटू आणि नागरिकांचा हिरमोड होतोय। याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाहीये। प्रत्येक वेळी नवीन आश्वासन देऊन प्रशासन एक प्रकारे थट्टाच करत आहे की काय असे या जलतरणपटूंना वाटते। नेहरू नगर येथील तलाव बंद असल्यामुळे खूप गैरसोय होते आणि वेळेचा अपव्यय होत आहे। त्यामुळेच शहरातील विविध भागातून येऊन सध्या कासारवाडी येथील जलतरण तलावावर जावे लागते। त्यामुळे वेळ वाया जातो आणि इंधनही जास्त लागत असल्याचे बोलताना सांगितले। आता प्रशासनाने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, नाहीतर स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये आयुक्तांच्या दालनात अनोखे आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा इशाराच प्रशासनाला दिलाय। याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहुयात। आज आपण आहोत कासारवाडी येथील या जलतरण तलावावरती आणि येथे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सगळे स्विमर इतर रेग्युलर होणारी सगळी मंडळी आहेत आणि यांची मागणी आहे की नेहरू नगर येथील जो जलतरण तलाव आहे तो जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावा। गेले 1.5 वर्ष तो जलतरण तलाव बंद आहे आणि पालिकेकडून नेहमी वारंवार उत्तर येतात लवकर सुरू होईल, परंतु अजूनही तो जलतरण तलाव सुरू झालेला नाही। आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर स्वतः बोलणं झालेलं असताना त्यांनी सांगितलं होतं की 15 दिवसात स्विमिंग टँक सुरू होईल, परंतु त्याला आता 1 महिना उलटलेला आहे आणि आता आपल्या समवेत ही सगळी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। काय तुमची मागणी आहे? अण्णासाहेब मगर जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावा, कारण त्या भागातून आम्हाला दूर यावं लागतं सर्वांना। सर्वच बाबतीत गैरसोय होते, तर तो त्वरित चालू करावा। सतत आम्हाला आश्वासन दिलं जातं की चालू होईल, पण त्याच्यावरती काही कृती केली जात नाही। तर आयुक्तांना तेवढी विनंती आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्वरित चालू करावा। तुम्ही कुठून येता आणि काय सांगाल तुम्ही? ऐश्वरम कोटेड नेवाळे वस्तीमधून येतो। मी दररोज 16 किलोमीटर एक साईड होते, बोथ साईड 32 किलोमीटर होते। मी लास्ट 1 इयरपासून इथं स्विमिंगला येतो आहे, बट माझा वेळ इंधन या दोन्ही गोष्टी सेव्हिंग होत नाही आहे। अण्णासाहेब मगर लवकरात लवकर चालू करा ही माझी कळकळीची विनंती। आपल्या समवेत आता ही पाय छोटी चिमुकली ही रोज या टँकवर स्विमिंगसाठी येते। काय सांगेल बाळा, तू कुठनं येते आणि काय तुझी मागणी आहे? अण्णासाहेब स्विमिंग पूल नगर आम्हाला खूप जवळ पडते आणि आमचा वेळ वाचते। नाव काय तुझं? हर्षा। मी दशरथ यादव। मी खराळवाडी एरियातून ह्या कासारवाडीच्या टँकला मी येतो। या पिंपरी चिंचवडमध्ये एकमेव हा नेहरू नगरचा नॅशनलाइज टँक आहे अण्णासाहेब मगर, आणि तिथं जे स्पोर्ट्समॅन यांच्या सोयीस्कर जर पाहिला तर तो एकमेव टँक आहे आणि सगळ्यांची गैरसोय व्हायला लागली। ॲक्च्युअल पिंपरी चिंचवडमध्ये तो एकमेव टँक सगळ्यात अगोदर चालू व्हायला पाहिजे होता, पण तोच टँकचं काम सगळ्यात जास्त रखडलं गेलेलं आहे। वर्षापासून नेहमी आम्हाला उत्तरं जी आज उद्या ह्या पद्धतीची मिळतात, महिन्यामध्ये चालू होईल, कधी 15वड्यामध्ये, अशीच उत्तरं आतापर्यंत आम्हाला मिळतात। तर तो टँक सगळ्यात लवकर चालू करावा, त्याच्यामुळे सगळ्यांची गैरसोय होईल, नॅशनल प्लेअर तयार होतील आणि सगळ्यांना सोयीस्कर होईल तो टँक। वारंवार क्रीडा विभागामध्ये तक्रार दिली, परत आयुक्तांपर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहे, पण आम्हाला व्यवस्थित उत्तरं तिथून मिळाली नाही। आज किंवा 15वड्यामध्ये चालू होईल अशीच उत्तरं मिळतात। तर आयुक्तांना ही आमची विनंती आहे की लवकर चालू करावं, अन्यथा आम्हाला संपूर्ण जलतलावांमधली जी लोक आहेत यांना स्विमिंग कॉस्ट्यूम सकट मला तिथे घेऊन यावं लागेल। त्यामुळे ह्या गोष्टीचा त्यांनी फार विचार करावा आणि याच्यावर व्यवस्थित कारवाई करून आमचा विषय हा त्यांनी मिटवावा।